तर महाराष्ट्राच्या राजकारणातली आणि देशातल्या राजकारणातली एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आणि ही बातमी आहे विलिनीकरणाच्या संदर्भातली। शरद पवारांच्या पक्षाला काँग्रेसने ऑफर दिली आहे, चला या सोबत या, विलीन होऊया आणि एकत्रितपणे लढूया। अशाच प्रकारची ऑफर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दिलेली होती आणि ममता बॅनर्जींच्या पक्षामध्ये मोठी फूट पडल्याच्या नंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या सोबत यावं, त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल असं सांगितलं जात असताना शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा काँग्रेसने ही ऑफर दिली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा खरं तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आजचा एका बाजूला त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत असताना या काळामध्ये 27 वर्षानंतर ही एक मोठी राजकीय घडामोड महाराष्ट्रात घडते का हे पाहावं लागेल। शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसची काही दिवसांपूर्वी फूट पडली आणि दुसरा पक्ष निर्माण झाला, दोन पक्ष निर्माण झाले, एक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आणि दुसरा राष्ट्रवादी। जे अधिकृत चिन्ह आहे ते मात्र अजित पवारांच्या तिकडे गेलं होतं। प्रशांत दिला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ही केवळ सूत्रांची माहिती की याला ठोस आधार आणि एक गंभीर चर्चा? विलास, जर बघितलं तर राजधानी दिल्लीमध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे की साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे। त्या प्रस्तावामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की हा जो पक्ष आहे हा काँग्रेसमध्ये विलीन करायचा, अशा प्रकारची चर्चा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी दिलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं यातून ही ठोस चर्चा असल्याचं देखील बोललं जात आहे, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की या चर्चेच्या माध्यमातून कुठेतरी असं म्हणावं लागेल आपल्याला की प्रयत्न होतोय एक प्रकारे असा की जी परिस्थिती निर्माण झाली राज्यामध्ये ती परिस्थिती दूर करण्यासाठी आता काँग्रेसचा दुसरा पर्याय नाही, अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। त्याचमुळे हा प्रस्ताव पुढे आल्याची आणि ही अतिशय मोठी बातमी आहे की या साधारणतः हा एक मोठा प्रस्ताव पुढे आलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करायचं, जो शरद पवारांचा पक्ष आहे तो। अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल ही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष गेल्या काही दिवसापासून राजकीय संघर्ष करतोय, काँग्रेस राजकीय संघर्ष करतोय आणि अशा सगळ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर एक प्रकारची राजकीय ताकद आपण उभी करू शकतो असा मानस राजकीय धोरणांचा आहे आणि काँग्रेसच्या सुद्धा नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ते वाटतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन सावंत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। सचिनजी, जी बातमी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती निश्चितपणे तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली असेल। पडद्याच्या मागे नेमकी काय चर्चा सुरू आहे, काही सांगू शकाल का? एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देशातलं आताचं वातावरण हे लोकशाहीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संकटात असण्याचं आहे आणि त्यातही प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेलं आहे। आणि या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचा लढा चाललेला आहे लोकशाहीच्या संरक्षणासाठी, त्यामध्ये काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही आहे ही वस्तुस्थिती समोर येतेच आहे लोकांच्या। आणि त्यामुळे पुढची लढाई ही काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष होणार आणि भाजपचा जर पराजय करायचा असेल तर काँग्रेसच किंवा काँग्रेसच्या नेतृत्वातच करू शकते, ही सगळ्यांची धारणा आहे, जनतेची धारणा तीच आहे। आणि त्यामुळे अशा तऱ्हेचा विचार प्रत्येक पक्षानं देखील करण्याची आवश्यकता आहे। बरं, हे थेट निमंत्रण म्हणायचं, ही ऑफर म्हणायची, काय समजू आता आम्ही? नाही, आता त्या संदर्भामध्ये चर्चा ही हायकमांडच्या स्तरावर होत असते, परंतु ही जनभावना जी आहे आणि देशातलं वातावरण जे आहे ही सगळ्यांच्या समोर आहे। सचिनजी, मी राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न नाही विचारणार तुम्हाला, मी अगदी लोकल प्रश्न तुम्हाला विचारतो। मला माहिती आहे राष्ट्रीय स्तरावर तुम्ही नाही बोलू शकणार, पण जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी तुम्ही बोलता, नेत्यांशी बोलता, तेव्हा त्यांची भावना काय जाणवते? ते अनुकूल दिसतात या सगळ्याला? तीच भावना आहे। आज काँग्रेसशिवाय पर्याय नाही हा लढा जो राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली दिला जातोय देशामध्ये, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातच भविष्यामध्ये हे लढावं लागेल, काँग्रेसच्या नेतृत्वातच लढावं। सचिनजी, मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय। आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख जोडले गेलेले आहेत। अनिल भाऊ, स्वागत आहे तुमचं। प्रस्ताव दिला गेलाय काँग्रेसकडून तुम्हाला सोबत येण्याचा, विलिनीकरणाची चर्चा दुसरी होती, हे दुसरं विलिनीकरण होऊ शकेल का? असं आहे की कालच आमचा वर्धापन दिवस साजरा झाला।
आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक बैठका आमच्या झाल्या. अशी कुठेही आमच्याकडे काँग्रेसची ऑफर नाही आहे आणि येण्याचा काही प्रश्नही नाही सध्या. बरं. तसं म्हणजे आमच्या पक्षामध्ये तर अशा प्रकारची कुठेही विलिनीकरणाच्या बाबतीत पुढे चर्चा नाही. बरं, पण समजा अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर तुमची काय भूमिका असेल? एक नेते म्हणून तुमची महत्वाची या सगळ्यातली भूमिका असू शकते. वैयक्तिक सांगा, पक्षाची साहेब ठरवतील. कसं आहे की तशा प्रकारची कुठे चर्चाच नाही तर ऑफर याचा प्रश्नच नाही. आता इथे बसल्या बसल्या सचिनजींनी दिली ऑफर. सचिन सावंत आपल्या सोबत आहेत, ते म्हणतायत की नाही आता आपल्याला सगळ्याला एकत्र येऊन लढावं लागेल. नाही ते ठीक आहे, त्यांचं सचिनजी आमचे चांगले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी जो विचार केला असेल ठीक आहे, पण ठीक आहे. आमच्या पक्षाची सध्या ती भूमिका आहे ती स्वतंत्रपणे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्याची आहे. आणि जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी म्हणूनचा विषय येतो तेव्हा आम्ही सर्व पक्ष एकत्र राहून सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याशी लढतो. बरं, पण अनिल भाऊ मला सांगा की जर समजा अशा प्रकारची काही वैयक्तिक न राहता ती सार्वजनिकरित्या चर्चा सुरू झाली, तसा अधिकृत प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाच्या दिशेने जायचा निर्णय घेतला, तर अनिल देशमुख कुठे असतील? त्या बाबतीत कशाला जास्त विचार करायचा. नाही, राजकारणात कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. राजकीय परिस्थिती कशी बदलते बघता ना तुम्ही. ते कशी परिस्थिती बदलते लक्षात आहे, पण अशी कुठेही चर्चा नाही. त्याच्यामुळे हा विषय दुसऱ्या वेगळ्या रस्त्यावर नेणं योग्य नाही असं मला वाटतं. बरं, सचिनजी काय कदाचित त्यांचंही असू शकतं ना की असं हवेत माध्यमातून आणि अशा प्रकारे तर आम्ही थोडंच प्रस्तावावर बोलणार आहोत किंवा सांगणार आहोत, अधिकृत प्रस्ताव यावा लागेल, त्यावर ते अधिकृतपणे बोलतील, जाईल असा अधिकृत प्रस्ताव. तुम्ही मगाशी मी माझं ऐकत होतो तुमचं, माझ्या मुखामध्ये काहीतरी शब्द टाकण्याचा प्रयत्न केला. विलिनीकरण करावं की न करावं हा या संदर्भामध्ये चर्चा ही हायकमांडच्या स्तरावर होईल आणि एकंदरच तो त्यांच्या पक्षाचाही निर्णय आहे. मी जनभावना आणि एकंदरच कार्यकर्त्यांची भावना सांगितली की आजच्या परिस्थितीमधला जो लढा चाललेला आहे त्याच्या अनुषंगानं काँग्रेसच्या प्रवाहामध्ये तो कशा पद्धतीनं व्हावा हा त्या प्रत्येक पक्षाचा विषय आहे. पण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा लढा देशपातळीवर लढला जातोय, त्याला मजबूत करण्याची आवश्यकता प्रत्येकाला वाटते. ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही वाटते, ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते, इतरही पक्षांच्या कार्यकर्त्यांना जे जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत आणि लोकशाही आणि देश वाचू इच्छितात ते सगळ्यांची भावना तीच आहे. ठीक आहे, एका झेंड्याखाली चला येऊया आणि लढूया अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांची आहे असं तुम्ही म्हणताय. खूप धन्यवाद तुमचे. न्यूज 18 मराठीशी तुम्ही बोललात या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवरती. शरद पवारांच्या पक्षाला काँग्रेसनं ऑफर दिली आहे की विलिनीकरण करूया आणि काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याचा हा प्रस्ताव दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. अधिकृतपणे याबद्दल कोणी बोलणं टाळलेलं असलं तरी पडद्याच्या मागे मात्र राजकीय घडामोडी वेगानं घडतायत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला ही बातमी देत आहेत, त्याचे तपशील देत आहेत. प्रशांत, याबद्दलची प्राथमिक काही चर्चा वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेली असू शकते का? काय त्याबद्दलची माहिती? महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्षांना बोलवून आलं, त्याच पद्धतीने राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना बोलवून आलं होतं आणि त्याच धर्तीवरती आज हायकमांडसोबत काही चर्चा झाल्याची किंवा हायकमांडसोबतही चर्चा झाली असेल वरिष्ठ पातळीवरती की खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे, हा पक्ष जो आहे हा काँग्रेसमध्ये विलीन करावा. कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, अशावेळी ही परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण तर एकमेव पर्याय, कारण की ज्या पद्धती काँग्रेसची वैचारिक धारा आहे आणि त्या विचारधारेच्या आधारावरती अतिशय जवळचा पक्ष म्हणून काँग्रेसकडे बघितलं जाऊ शकतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, अशी चर्चा आहे आणि त्या चर्चेच्या आधारावरती ही माहिती पुढे आली. अतिशय ही चर्चा फलद्रूप ठरते का, ती पुढे राजकीय निर्णयात बदलते का, हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. पण तुम्ही नजर ठेवून राहा या मोठ्या राजकीय घडामोडीकडे.